आपण बघत आहात आवाज कसमादेचा। विंचूर प्रकाशा राज्य मार्गावर लासलगाव येथील पालखेड कालव्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे। महिंद्रा कंपनीच्या बोलेरो गाडीला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील योगेश न्याहारकर हे आपल्या कुटुंबासह नाशिक इथं मुलीचा पेपर आटपून परतत होते। लासलगाव विंचूर दरम्यान प्रवास करत असताना अचानक त्यांच्या बोलेरो गाडीतून धूर निघू लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं। परिस्थितीचं गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि पत्नी व 2 मुलींना सुरक्षितपणे खाली उतरवले। काही क्षणातच गाडीनं पेट घेतला आणि आगीनं विक्राळ रूप धारण केले। बघता बघता संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। प्राथमिक माहितीनुसार वाहनातील शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होतीये।